धन श्रीमंत होण्यासाठी वास्तू टिप्स. नंबर 1, दर बुधवारी तिजोरीची पूजा करा. नंबर 2, घर मालकीन गरोदर असताना. नंबर 3, सतत कटकटी होत असेल तर थोडी हळद. नंबर 4, ज्यांचा विवाह होण्यास अडथळा येत असेल. धनवान बनण्यासाठी तुम्हाला गुपित गुड असे काही वास्तू टिप्स आम्ही सांगणार आहोत. त्याने आपण देखील श्रीमंत होऊ शकता. ज्योतिष आणि इतर माध्यमांचा अभ्यास केल्यावर श्रीमंत व्हायचे येथे सांगण्यात येत आहे, ज्याने चमत्कारी रूपात धनवान होण्याचे मार्ग रिकामे होतात. नंबर 1, वास्तू नियम पाळा. घराला वास्तूप्रमाणे सजवा. घरात तसेच कुठेही क्रोध करू नये. व्यसनापासून दूर राहावे. बैठक खोलीत आनंदी कुटुंबाचे चित्र लावावे. देवघरामध्ये दोन्ही हाताने धनवर्षाव करत असल्याचा फोटो किंवा चित्र लावावे. जेवण जेवत असताना तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे. दिवा लावताना त्याची वात उत्तरेकडे असावी. घरातील तिजोरीत तांब्या, पितळेची किंवा चांदीचे शिक्के ठेवावेत. या व्यतिरिक्त हळदीची गाठ, पिवळ्या कवड्या, तांब्याच्या किंवा यादीचे शिक्के तिजोरीत ठेवावे. दारातील वातावरण सुगंधित असावे. उंबरठ्याची पूजा करावी. घरच्या वरच्या खिशात नेहमी काही पैसे असावेत. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा आणि सुगंधित अगरबत्ती लावावी. पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो. जो दिवा लावेल लक्ष्मी त्याच्या पाठीमागे येईल. नंबर 2, आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये. हे शतशः खरे आहे. त्यामुळे द्वारवेध हा दोष निर्माण होतो. तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्षून सांगण्यात आले आहे. सोने देणारे झाड असेल तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये. अशा या शब्दात वृक्षायुर्वेदकार याबाबत आग्रहीपणाने सांगतात. नंबर 3, घरमालकीन गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये. नंबर 4, ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात, अशाने नवनाथ भक्तिसार 28वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. नंबर 5, नोकरी धंद्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी खालील मंत्र मनातल्या मनात 8 वेळा म्हणून मगच घराचा उंबरा ओलांडावा. ओम कृष्णाय वासुदेवाय रहेय परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम. हा मंत्र जरूर 8 वेळा म्हणा. नंबर 6, ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडून मागावे. ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडे आपल्याला देण्यासाठी खूप काही आहे, परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी मनापासून आतुरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्याला मिळणे शक्य होणार नाही. आपल्या इच्छेत किंवा प्रार्थनेत इच्छा असायला हवी. याची याचना करताना मनात विश्वास असायला हवा. आपली मागणी स्पष्ट असावी. आधी एकच ध्येय ठेवून इच्छा मांडा आणि ती पूर्ण होईपर्यंत वाट पहा. आपली इच्छा बदलत राहिली तर ती मिळणे किंवा इच्छा पूर्ण होणे अशक्य होते. वाट बघण्याचा काळ अधिक होतो. नंबर 7, रात्री पैसे मोजून झोपावे. 10 रुपये, 50 रुपये किंवा 100 रुपयेच्या नोटांची गड्डी तयार करावी. दररोज झोपण्यापूर्वी पैसे मोजून यथायोग्य जागेवर ठेवून झोपावे. असे किमान 43 दिवस करावे. नंबर 8, स्वयंपाकघर हे पूर्वेस असावे. शक्यतो आग्नेयाला असावे. सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ आणि सूर्योदयाची वेळ तुमचे असावी. तेव्हा उजेड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करण्याचे फायदे व्हावेत हा एक संकेत असावा. नंबर 9, नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गूळ रस्त्यावरील गायीस खायला द्यावा. नंबर 10, मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील 5वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा.
नंबर 11, आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. नंबर 12, वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा म्हणजे सकारात्मक आणि प्रगतिशील ऊर्जा निर्माण होते. घरातील मंदिरासाठी हे आदर्श स्थान आहे. ईशान्य दिशा भगवान कुबेर नियंत्रित करते. ते भगवान शिवाचं स्थान आहे. घरामध्ये कुठेही ईशान्य कोपऱ्यात अडथळा नसावा. घरामध्ये जर सतत वादविवाद होत असतील तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात चप्पल स्टँड किंवा कचऱ्याचा डबा ठेवू नये. ईशान्य कोपऱ्यात शौचालयासंबंधी वस्तू ठेवू नये. त्यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रवाह वाढतो आणि संपत्तीचा ऱ्हास सुरू होतो. नंबर 13, घरामध्ये वारंवार भांडणी होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घरात फिरवावा. कापूरच्या या उपायाने घरगुती संकटे नष्ट होतात आणि घरात शांती राहते. पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशाखाली कापूर ठेवा आणि सकाळी जाळून टाका. यानंतर त्याची राख वाहत्या पाण्यात वाहू द्या. नंबर 14, वास्तूचा मध्यभाग रिकामा असायला हवा. त्याला वास्तूचे ब्रह्मस्थान म्हणतात. पूर्वीच्या काळी चौसोपी वाड्यात मधला भाग अंगणासारखा मोकळा असे. आताच्या काळात घरात तसे मोकळे अंगण करता आले नाही, तरी निदान त्या जागेवर जड सामान, फर्निचर, सोफा सेट, टेबल या गोष्टी ठेवू नये. तेवढा भाग मोकळा ठेवला पाहिजे, अन्यथा वास्तुदोष निर्माण होतात असे वास्तुशास्त्र सांगते. नंबर 15, घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम असते, अन्यथा निदान आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी करावे. नंबर 16, वर्षातून एकदा तरी घरात उदक शांत करावे. नंबर 17, घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाहीत. नंबर 18, रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे. नंबर 19, लहान मुलांकडून काही नित्य स्तोत्र रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावीत. नंबर 20, घरात कोणत्याही प्रकारचे अडगळ ठेवू नका. शक्य तेवढी लवकर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत जा. नंबर 21, दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी. तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नयेत. नंबर 22, तुळशीत काही लोक शंकराचे पिंड ठेवतात, ते चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात, तेही चुकीचे आहे. तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे. नंबर 23, घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरी फरक न वाटल्यास 5 सवासणींना मानपान करावे व दूध द्यावे. असे केल्याने कटकटी कमी होतील. नंबर 24, दिवसभरात सतत जास्तीत जास्त वेळा हरिओम हरिओम म्हणत राहिल्यास BP कमी होतो. हरिओम म्हणताना ते ऐकण्याचा प्रयत्न करावा, जास्त फायदा होतो. नंबर 25, परमेश्वराला धन्यवाद म्हणायला शिका. प्रत्येकजण परमेश्वराकडे याचना करत असतो, परंतु धन्यवाद देण्यासाठी किती लोक जातात. आपल्याला आपल्या जीवनात सर्व काही मिळालेल्या गोष्टी या ईश्वर, प्रकृती किंवा जवळच्या व्यक्तीला देखील मनापासून धन्यवाद म्हणायला हवा. धन्यवादाची ताकद ओळखा. प्रत्येक क्षणी धन्यवादासाठी तयार राहा, कारण आपल्याला पुढे देखील खूप काही मिळणार आहे. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.